मुंबई उपनगरातील वाहतूक गतिमान करण्यासाठी प्रगतीपथावर असणाऱ्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याची सूचना नीती आयोगानं राज्य सरकारला केली आहे। नीती आयोगाचा अंदाज आहे की 2032 पर्यंत मुंबई महानगर प्रदेशात 11 लाख कोटी रुपयांच्या नवीन पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केली जाईल। जाणून घेऊयात कोणते आहेत हे प्रकल्प आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, महा एमटीपी मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके। मुंबई महानगर क्षेत्र हा एक प्रचंड क्षमता असणारा प्रदेश आहे। या प्रदेशाचा जागतिक शहर म्हणून विकास करण्यासाठी नीती आयोगानं 6 घटकांवर जोर दिलाय। कोणत्याही शहराच्या विकासात पायाभूत सुविधांच्या उभारणीसोबतच स्थानिकांना आणि तरुणांना सामावून घेणाऱ्या सुविधांचा अंतर्भूत करणं आवश्यक आहे। नीती आयोगानं केलेल्या शिफारसींमधून मुंबई महानगर प्रदेशात स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देत असतानाच जागतिक सुविधा उभारण्यासाठी लागणाऱ्या कौशल्यपूर्ण मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी संशोधन केंद्र, विकास केंद्र आणि जागतिक सुविधा देणारे नॉलेज पार्क यांचा देखील समावेश करण्यात आलाय। यातील अनेक तरतुदींवर राज्य सरकारकडून पावलं उचललं जात असल्याचं देखील राज्य सरकारच्या मागील काही निर्णयांमधून दिसून आलंय। याचप्रमाणे मुंबई महानगर क्षेत्रात अधिकाधिक परवडणाऱ्या गृहसाठ्यासाठी राज्य सरकार आणि इतर प्राधिकरणांच्या सहयोगानं विविध पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यात येते। यासोबतच महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा प्रकल्पही राज्यात वाढत्या गुंतवणुकीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात। मुंबई महानगरातील 10 पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा या व्हिडिओतून घेऊयात। मुंबई महानगरातील 14 मेट्रो मार्गिका। मुंबई शहरात येत्या 5 वर्षात जवळपास 337 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग तयार होणार आहेत। या 337 किलोमीटर मध्ये 14 मार्ग आणि 225 मेट्रो स्थानकांचा समावेश आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या मेट्रो मार्गिकांची कामं सुरू आहेत। या मेट्रो प्रकल्पात 1,36,000 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे। पुढचा प्रकल्प आहे वाढवण बंदर प्रकल्प। केंद्र सरकारनं वाढवण बंदरासाठी तब्बल 76,200 कोटी रुपयांची मंजुरी दिली। महाराष्ट्र राज्य सागरी मंडळ आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी यांच्या संयुक्त विद्यमानं पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे हे बंदर विकसित करण्यात येते। महाराष्ट्रासाठी तर हा प्रकल्प महत्त्वाचा आहेच, पण वाढवण बंदर हे जगातील पहिल्या 10 बंदरांपैकी एक असेल। या बंदराच्या आजूबाजूच्या तब्बल 2 ते 3 हजार हेक्टर परिसराचा विकास NMMR पोर्ट प्रॉक्सिमेट इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग आणि लॉजिस्टिक हब म्हणून विस्तारण्यास वाव असल्याचं नीती आयोगाचं म्हणणं आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळातून एप्रिल ते मे महिन्यापासून देशांतर्गत प्रवासी आणि माल वाहतुकीच्या पहिल्या उड्डाणाच्या यशस्वी संचालनासाठी सिडको महामंडळानं आता कंबर कसली आहे। नवी मुंबई विमानतळाचं वैशिष्ट्य म्हणजे यात एकाच वेळेस 350 विमानं एकत्र उभी करता येऊ शकतील। याशिवाय 76 खासगी जेट विमानं देखील येथे राहू शकतात। विमानतळाच्या धावपट्टीचा 3.7 किलोमीटरचा रस्ता आता पूर्णपणे तयार झालाय। लवकरच आणखी एक धावपट्टी देखील तयार करण्यात येईल। तसंच इथे देशातील सर्वात मोठी कार्गो सिस्टम देखील तयार केली जाणार आहे। या अनुषंगानं या प्रकल्पात मोठ्या संख्येनं रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत। अलिबाग विरार बहुउद्देशीय मार्गिका। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच MSRDC विरार ते अलिबाग दरम्यान 128 किलोमीटर लांबीचा मार्ग उभारते आहे। मुंबई महानगर प्रदेशातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या विकासात विरार अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर मोलाचा ठरणार आहे। हा मार्ग वसई येथील राष्ट्रीय महामार्ग 8 वरील नवघर येथून सुरू होईल, तर पेन तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 66 वरील बलावली गावादरम्यान हा मार्ग असेल। ही मार्गिका पूर्ण झाल्यावर परिसरातील ग्रोथ सेंटर, MIDC आणि वसई विरार, ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई, उरण पनवेल या महानगरांसह जवाहरलाल नेहरू पोर्ट, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास या मार्गाचा मोठा लाभ होणार आहे। या ठिकाणी प्रवासी आणि अवजड वाहतूक वेगवान होण्यास या मार्गामुळे मदत होईल। या मार्गात मधोमध 136 किलोमीटर लांबीची मेट्रो मार्गिका देखील उभारण्याचा प्रस्ताव आहे। वर्सोवा विरार सी लिंक। आता वर्सोवा ते विरार अंतर, ज्यासाठी प्रवाशांना 2 ते 3 तासांचा वेळ लागतो, ते अंतर कमी होणार आहे। नागरिकांना वाहतूक कोंडीचा देखील या ठिकाणी सामना करावा लागतो। आता हा त्रास देखील कमी होणार आहे। यासाठी राज्य सरकारने एक मास्टर प्लॅन तयार केलाय। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं अर्थात MMRDA
उत्तन म्हणजेच भाईंदर ते विरार दरम्यान 55 किलोमीटर लांबीच्या नव्या लिंक रोडचा आराखडा तयार केलाय. 55 किलोमीटर लांबीच्या नवीन रस्त्यांपैकी 24 किलोमीटरचा हा सागरी मार्ग असेल. 19.1 मीटर रुंद आणि 5 लेन रस्त्याचा आराखडा लवकरच सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल. 55 किलोमीटरचा नवीन रस्ता बीएमसी न बांधलेल्या कोस्टल रोडला जोडला जाईल. कोस्टल रोड वर्सोवा ते भाईंदर उत्तन दरम्यान बनवला जात आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प. भारतातील पहिला मुंबई अहमदाबाद असा बुलेट ट्रेन प्रकल्प सध्या पूर्ण करण्याचं काम जोरात सुरू आहे. मुंबई अहमदाबाद दरम्यान देशातील पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. या ट्रेनची चाचणी आगामी वर्ष म्हणजे 2026 मध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. या प्रकल्पामुळे प्रामुख्याने पालघर, ठाणे, विरार या भागात गुंतवणूक होईल आणि या भागातच रोजगाराच्या मोठ्या संधी देखील निर्माण होतील. समृद्धी महामार्ग. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या 701 किलोमीटर लांबीच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्यातील कृषी संपन्न आणि पर्यटन संपन्न जिल्ह्यांना थेट मुंबईशी कनेक्टिव्हिटी प्रदान करतो. यामुळे हा मार्ग महाराष्ट्र राज्यासाठी गेम चेंजर ठरतोय. वर्सोवा बांद्रा सी लिंक. वांद्रे वर्सोवा सी लिंक प्रकल्पातील समुद्रातील पहिल्या स्पॅनच्या उभारणीला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. MSRDC कडून 17.7 किलोमीटर लांबीच्या सी लिंकची उभारणी केली जाते. या सी लिंकच्या मुख्य सेतूची लांबी ही 9.60 किलोमीटर आहे. या प्रकल्प पूर्णत्वाचा कालावधी हा अंदाजित मे 2028 हा आहे. मरीन ड्राईव्ह ते वरळी मुंबई कोस्टल रोड. मुंबई कोस्टल रोडला वांद्रे वरळी सी लिंकशी जोडणारा उत्तरेकडे जाणारा पूल नुकताच जनतेसाठी खुला करण्यात आला, ज्यामुळे शहरातील गर्दीच्या रस्त्यांवरील प्रवासाच्या समस्या कमी झाल्या. वरळी, प्रभादेवी, लोअर परळ आणि लोटस जंक्शन सारख्या भागात जाणाऱ्या वाहनांना थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करणारे 3 इंटरचेंज देखील यावेळी खुले करण्यात आले. हा पूल सकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत वापरासाठी खुला असतो. त्यामुळे वांद्रे ते मरीन ड्राईव्ह प्रवासाचा वेळ सुमारे 10 ते 15 मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. आता शेवटचा प्रकल्प तो म्हणजे अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतू. एकूण 17,840 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून अटल सेतू बांधण्यात आलाय. हा सुमारे 21.8 किलोमीटर लांबीचा 6 पदरी पूल आहे, ज्याची लांबी समुद्रावर सुमारे 16.5 किलोमीटर इतकी आहे आणि जमिनीवर 5.5 किलोमीटर आहे. हा भारतातील सर्वात लांब सागरी पूल आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे उभारण्यात आलेला हा पूल सुमारे 22 किलोमीटर लांबीचा आहे. अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतू हा प्रकल्प 13 जानेवारी 2024 पासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. गेल्या वर्षभरात अटल सेतूवरून 83,06,009 इतकी वाहनं धावली. या सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक सुरळीत आणि वेगवान झाला आहे. या सेतूवरून दररोज सरासरी 22,679 वाहनं प्रवास करतात. तर 14 जानेवारी 2024 या एकाच दिवसात सर्वाधिक म्हणजेच 61,807 वाहनांनी या सेतूवरून प्रवास केला. हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला, ही प्रकल्पांची माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. MahaMTVच्या फेसबुक पेजला लाईक करा. आमचं YouTube चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी www.mahamtv.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तुर्तास धन्यवाद.